पाहताय जेबी टीव्ही न्यूज। बातमीत सत्यता हीच आमची ओळख। महापुरुषांच्या विचारांना विद्यार्थ्यांची प्रभावी श्रद्धांजली। जनता हायस्कूलमध्ये रंगली वक्तृत्व स्पर्धा। जनता हायस्कूल कला व विज्ञान कनिष्ठ महाविद्यालय तसेच गायत्री माता प्री प्रायमरी व प्रायमरी स्कूल शिंदखेडा इथं शनिवार दिनांक 1 ऑगस्ट रोजी लोकमान्य बाळ गंगाधर टिळक यांच्या पुण्यतिथी निमित्त तसेच लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या जयंतीनिमित्त विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले। यानिमित्त आयोजित करण्यात आलेल्या वक्तृत्व स्पर्धेत विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदवत आपला प्रभावी वक्तृत्व कौशल्याची झलक दाखवली। कार्यक्रमाच्या प्रारंभी संस्थेचे प्राचार्य एस.के. जाधव व वरिष्ठ लिपिक किशोर पाटील यांच्या हस्ते लोकमान्य टिळक व लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या प्रतिमांचे पूजन करून अभिवादन करण्यात आले। यावेळी पर्यवेक्षक बी.जे. पाटील, वरिष्ठ शिक्षक डी.एच. सोनवणे, आर.पी. वाघ यांच्यासह शिक्षक व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते। यानंतर ज्युनियर कॉलेजचे प्राध्यापक बी.एस. सोनवणे व बी.एन. मोरे यांनी लोकमान्य टिळक आणि लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या जीवन कार्याचा, सामाजिक योगदानाचा व विचारांचा सविस्तर आढावा घेत विद्यार्थ्यांना प्रेरणादायी मार्गदर्शन केले। यानंतर आयोजित करण्यात आलेल्या वक्तृत्व स्पर्धेचे सूत्रसंचालन उपशिक्षक जे.डी. बोरसे यांनी केले। स्पर्धेसाठी प्राथमिक, माध्यमिक, लहान गट आणि माध्यमिक मोठा गट असे 3 गट तयार करण्यात आले होते। सर्व स्पर्धकांनी आत्मविश्वासपूर्ण व प्रभावी भाषणे सादर करून उपस्थितांची दाद मिळवली। सदर स्पर्धेला परीक्षक म्हणून उपशिक्षक ए.टी. पाटील व शिक्षिका आर.ए. पाटील यांनी काम पाहिले। स्पर्धेचा निकाल असा: प्राथमिक गट प्रथम मनस्वी अविनाश पाटील, द्वितीय यश हर्षल पाटील, माध्यमिक लहान गट प्रथम युगंधर निरंजन कासार, द्वितीय निशा अविनाश पाटील, तृतीय पूनम साजन पाटोळे, उत्तेजनार्थ यश राजेश चव्हाण, माध्यमिक मोठा गट प्रथम प्रशांत प्रकाश चौधरी, द्वितीय योगिनी गोपाल भामरे, तृतीय धनश्री भानुदास पाटील। स्पर्धेतील सर्व विजेत्या विद्यार्थ्यांचे तसेच सहभागी स्पर्धकांचे शाळेच्या वतीने अभिनंदन करण्यात आले। या उपक्रमातून विद्यार्थ्यांमध्ये राष्ट्रभक्ती, सामाजिक जाणीव, वक्तृत्व कला आणि महान व्यक्तींच्या विचारांचा वारसा जपण्याची प्रेरणा निर्माण झाल्याचं मत उपस्थित शिक्षकांनी व्यक्त केले। कार्यक्रम उत्साहपूर्ण वातावरणात संपन्न झाला। उपसंपादक अशोक गिरासे, जेबी टीव्ही न्यूज, दोंडाईचा, धुळे। क्रांतीची मशाल पेटली, सिंहाची सिंह गर्जना घातली, स्वातंत्र्याची नवी प्रेरणा टिळकांनी जनतेला दिली। नमस्कार मित्रांनो, माझे नाव युगंधर निरंजन कासार। आज आपण थोर स्वातंत्र्य सेनानी लोकमान्य टिळक यांच्याबद्दल माहिती घेणार आहोत। लोकमान्य टिळक यांचे पूर्ण नाव केशव बाळ गंगाधर टिळक असे होते। त्यांचा जन्म 23 जुलै 1856 रोजी रत्नागिरी जिल्ह्यातील चिखली या गावी झाला। त्यांनी स्वराज्य आम्हाला जन्मसिद्ध हक्क आहे आणि तो मी मिळवणारच अशी सिंह गर्जना केली। त्यांनी केसरी व मराठी वृत्तपत्रांपासून देश जागृत केली व शिवजयंती, गणेशोत्सव यासारखे सण सुरू केले। त्यामुळे लोक एकत्र आले व त्यांच्यामध्ये देशप्रेम जागृत झाले। इंग्रजांच्या विरोधात त्यांनी मोठा प्रखर लढा दिला। यासाठी त्यांना तुरुंगवासही झाला। मंडालेच्या तुरुंगात त्यांनी गीता रस या ग्रंथ लिहिला। अशा या थोर देशभक्ताचे 1 ऑगस्ट 1920 रोजी निधन झाले। जाल विचारसरणी होती, लेखणी तलवार होती। प्रखर त्यांच्या विचारांनी ब्रिटिश सत्ता हादरली होती। आपला विचार स्पष्टपणे मांडण्याची ताकद टिळकांमध्ये होती। आपल्या लेखीतून ब्रिटिश सरकार वीरांच्या टीका करत जळजळीत लेखली। त्यामुळे ब्रिटिश अधिकाऱ्यांनी त्यांना भारतीय असंतोषाचे जनक म्हटले आहे। जय हिंद, जय महाराष्ट्र। आपल्या परिसरातील महत्त्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या जेबी टीव्ही न्यूज चॅनलला YouTube वर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा।